पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सूतजी महाराज पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठांनो, आता मी तुम्हाला त्या अधिक मासाची कथा अधिक सविस्तरपणे सांगतो, ज्यामुळे तो पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला. पूर्वी सर्व 12 महिने आपल्या आपल्या वेळेनुसार येत असत आणि त्यांना सर्व लोकांकडून सन्मान मिळत असे. प्रत्येक महिन्याला त्याच्या वेगवेगळ्या व्रत, उत्सव आणि धार्मिक कार्यांमुळे विशेष महत्त्व होते. परंतु एक महिना असा होता जो कधी येत असे. त्या महिन्याला अधिक महिना म्हणत असत. या अधिक मासाला कोणतेही निश्चित सण, व्रत किंवा उत्सव नव्हता. त्यामुळे लोक त्याला अशुभ समजू लागले. कोणीही या महिन्यात शुभकार्य करत नव्हते. विवाह, गृहप्रवेश, यज्ञ, दानधर्म यासारखी कार्ये या महिन्यात टाळली जात होती. यामुळे अधिक मास अत्यंत दुःखी झाला. तो विचार करू लागला, इतर सर्व महिन्यांमध्ये त्यांना सन्मान मिळतो, परंतु मला मात्र कोणी सन्मान देत नाही. उलट सर्वजण मला टाळतात. माझे जीवन निरर्थक झाले आहे. अशा प्रकारे दुःखी होऊन अधिक मासाने देवतांकडे जाण्याचा विचार केला. तो प्रथम ब्रह्मदेवाकडे गेला. त्यांनी आपले दुःख त्यांना सांगितले. हे ब्रह्मदेवा, मला कोणीही मान देत नाही. सर्वजण मला तुच्छ लेखतात. माझे दुःख दूर करण्यासाठी माझ्यावर कृपा करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे अधिक मासा, माझ्या हातात तुझे दुःख दूर करण्याचा उपाय नाही. तू श्रीहरी भगवान विष्णूंच्या शरण जा. ते तुला मार्ग दाखवतील, तुझे दुःख निवारण करतील. त्यानंतर अधिक मास हा भगवान शंकरांकडे गेला. त्यांनीही त्याचे दुःख ऐकले आणि त्यांनीही तोच उपाय सांगितला. ते म्हणाले, अधिक मासा, तुझी उद्धार करण्याची शक्ती भगवान विष्णूंकडे आहे. तू त्यांनाच शरण गेलास तर तुझे दुःख दूर होईल. हे ऐकून अधिक मास भगवान विष्णूंना शरण गेला. त्याने देवाला नमस्कार करून सांगितले, हे प्रभो, मला कोणीही मान देत नाही. सर्वजण मला तुच्छ लेखतात, मला दूर करतात. तेव्हा आपण यावर उपाय करावा, माझे दुःख दूर करावे. करुण अंतःकरणाचे भगवान विष्णू अधिक मासाचे दुःख ऐकून करुणावंत झाले. ते प्रेमाने म्हणाले, हे अधिक मासा, तू दुःखी होऊ नकोस. आजपासून मी तुला माझेच नाव देतो. अधिक मास आश्चर्याने भगवान विष्णूंकडे पाहू लागला. पुढे भगवान म्हणाले, मी पुरुषोत्तम आहे आणि म्हणून आजपासून तू देखील पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. सर्व महिन्यांमध्ये तुला सर्वोच्च स्थान मी देतो. जो कोणी या महिन्यात स्नान, दान, तप व व्रत करील, त्याच्यावर मी विशेष कृपा करून त्याला फळ देईन. हे ऐकून अधिक मास आनंदित झाला आणि त्याचे दुःख नाहीसे झाले. भगवान म्हणाले, या महिन्यात केलेले पुण्य इतर महिन्यांच्या तुलनेत कितीतरी अनेक पटीने अधिक फळ देणारे ठरेल. जो मनुष्य या महिन्यात श्रद्धेने, भक्तीने माझी उपासना करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात, त्याला मोक्षप्राप्ती होते. पुढे सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषींनो, अशा प्रकारे अधिक मासाला भगवान विष्णूंनी स्वतः पुरुषोत्तम मास हे श्रेष्ठ नाव दिले. त्याला सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आणि म्हणूनच हा महिना अत्यंत पवित्र, पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेले सर्व धार्मिक कार्य विशेष फलदायी ठरते. इति श्री स्कंद पुराणे पुरुषोत्तम मास महात्म्ये द्वितीय अध्याय समाप्तः.